जालना जिल्ह्यात 73% ई पीक पाहणी पूर्ण. 4 लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी. नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना विविध योजनेपासून वंचित राहावे लागणार असल्याने नोंदणी करणं शेतकऱ्यांकरता महत्त्वाचं. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू विक्री विरोधात 391 गुन्हे दाखल करत 2,33,00,000चा मुद्देमाल केला जप्त. कारवाईत 396 आरोपींना अटक. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील प्रवरा नदीच्या काठावर कडेगाव येथे 1313 कुंडी महादत्त याग स्वाहाकार सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न. दत्तगुरूंच्या नामघोषात दुमदुमली देवगड भूमी. जालना जिल्ह्याच्या भोकरदन मतदारसंघासह जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात मतदान जागृती. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालयानं तयार केला अनुभूतपट. कल्पक उदाहरणांमधून दिला मतदानाचा संदेश. समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर होतोय व्हिडिओ व्हायरल. मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या आणि प्रपत्र 12D भरून दिलेल्या 85 वर्षावरील 1956 ज्येष्ठ नागरिक आणि 198 दिव्यांग मतदारांचं गृहटपाली मतदान. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात मुख्य दरडीच्या संरक्षक कठड्याला मोटरसायकलची धडक बसून युवक कोसळला दरीत. रेस्क्यू टीमच्या मदतीनं युवकाची दरीतून सुखरूप सुटका. आणि गोवा इथं नुकत्याच झालेल्या आशियाई थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकत वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंनी मिळवलं घवघवीत यश. वळूया पुढील बातम्यांकडे.